रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, जगद्गुरु तुकोबरांना देव प्राप्त झाला, आपल्याला मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांना देव प्राप्त झाला, आपल्या एकनाथ महाराजांना झाला, आपल्या सद्गुरू शिवरामबुवांना झाला आणि आपल्या अगदी जवळ असणारे प्रातस्मरणीय संत मारुती बाबा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाबांची तर एका वेळी 2 गावात कीर्तनं झाली. बरोबर आहे. हे कुणी करतो? तो परमात्माच करतो. मग जर परमात्मा आपल्यालाही मिळणं शक्य आहे, आज या कलियुगामध्ये देखील, आज आता ह्या काळामध्ये देखील आपण जर संतांच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण साधना केली तर निश्चित जसा महाराजांना देव मिळाला, जसा ह्या सगळ्या संतांना मिळाला, तसा आपल्याला देखील मिळणं शक्य आहे. विढोबा तर आपण त्या देवाच्या प्राप्ती करता निघाल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे याचं ज्ञान करून देणारी ही मधली सगळी कीर्तन आहेत. पण आजचं कीर्तन मात्र हे देवाकडे आपण काय मागावं, कसं मागावं याचं ज्ञान होण्याकरता आहे. जर समजा आपल्याला देव प्राप्त झाला, मी आत्ताच सांगितलं आपल्याला देव प्राप्त होणं शक्य आहे, त्याच्याकरताच ही सगळी आपली साधन आहेत. आजचं कीर्तन, हे 7 दिवसांची कीर्तनं किंवा आपला सगळा परमार्थ आपल्याला देव प्राप्त होणार आहे. आणि ह्या ठाम विश्वासाने परमार्थ करा, तेव्हाच देव आपल्याला प्राप्त होईल. तर तो देव प्राप्त होत असताना, देव प्राप्त झाला आपल्याला आणि कदाचित भगवंतांनी आपल्याला विचारलं की वत्सा भक्ता, काय पाहिजे तुला, काय पाहिजे माग म्हटल्यानंतर मग आपल्याला देणारा कोण आहे याचं ज्ञान झालं पाहिजे. तो किती देऊ शकतो हे कळालं पाहिजे आणि आपण त्याच्याकडे मागायचं तरी काय हेही कळालं पाहिजे. याच्याकरता आवर्जून साधू संतांनी आपल्याला नियम घालून दिलेला आहे की सप्ताहामध्ये शेवटचं कीर्तन, मग 7 दिवसांचं असेल 6वं, 8 दिवसांचं असेल 7वं, 9 दिवसांचं असेल 8वं, बरोबर आहे, 11 दिवसांचं असेल 9वं. 9च ना, माझा थोडा हिशोब कच्चा आहे बरं. 10वं का? हा लक्ष द्या बरं, लक्षपूर्वक कीर्तन आहे का. 11 दिवसांचा सुद्धा एकादशाह असतो. आता 7 दिवसांचा सप्ताह, 9 दिवसांचा नवमाह, 11 दिवसांचा एकादशाह, बरोबर आहे. 12 दिवसांचा द्वादशाह, 13 दिवसांचा ते तुम्ही मोजा, 18 दिवसांचा अष्टादशाह उत्सव असतो, आळंदीला असतो. जाऊ द्या, आपला विषय बरेचसे आहेत, आता विषय बोलता बोलता दुसरीकडे जातात. तर शेवटचं काल्याच्या अगोदरचं जे कीर्तन आहे ते भगवंताकडे काय मागितलं साधू संतांनी याचं ज्ञान ज्या अभंगांमध्ये आहे तो अभंग आपण आजच्या कीर्तन सेवेकरिता घ्यावा असा संतांचा आपल्याला नियम आहे. मी नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कीर्तन करत नाहीच. आपलं सांप्रदायिक परंपरेचं कीर्तन आहे. आपण एक फडकरी आहोत, आपण एक संस्थानिक आहोत, आपली परंपरा आहे. फार मोठी मर्यादा आहे कीर्तनाची सुद्धा. साधू संतांनी ते ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहे की कीर्तन कसं असलं पाहिजे, कीर्तनामध्ये कुठला विषय मांडला गेला पाहिजे, कीर्तन सांगणाऱ्याची काय योग्यता असते, कीर्तन ऐकणाऱ्याची सुद्धा काय योग्यता असते, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग तुम्ही म्हणाल मला आजच सांगा ते सगळं, आज जमणार नाही, कारण आज फक्त मागणी सांगणार आहे. इतर मधल्या दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या. आता आजकाल विषय असा झालाय बघा, कीर्तन हा मनोरंजनाचा विषय होतोय. मान्य आहे ना आपल्याला? हे व्हायला पाहिजे का? अजिबात नाही. कीर्तनामध्ये आपल्याला देवच कळाला पाहिजे, कीर्तनामध्ये आपल्याला संतच कळाले पाहिजेत, कीर्तनामध्ये आपल्याला संतांचे ग्रंथच कळाले पाहिजेत. कीर्तनामध्ये आल्यानंतर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊन आपल्या जीवनातलं सगळं दुःख जाऊन आपल्याला सुखाचीच प्राप्ती झाली पाहिजे. असं जर कीर्तन असेल तर ते योग्य दिशेने आहे आणि साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे, आणि असं जर कराल, असं जर केलं तर निश्चित जसा महाराजांना वैकुंठाला नेण्याकरता प्रत्यक्ष परमात्मा विमान घेऊन आला, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकरता सुद्धा विमान आजही येऊ शकतं. विढोबार मग हे
सगळं ज्ञान होण्याकरता ही सगळी मधली कीर्तन आहेत. पण आजचं कीर्तन मात्र देवाकडे काय मागितलं जावं याचं ज्ञान करून देणार आहे. मग साधू संतांनी देवाकडे काय मागितलं, काय मागतात देव साधू संत देवाकडे, त्याचं वर्णन ज्या अभंगांमध्ये त्यापैकी एखादा अभंग घेऊन त्याचं चिंतन करावं. मी आज आपल्या समोर एक जगद्गुरु तुकोबरायांचा अगदी मी म्हटलं त्याप्रमाणे 3 चरणांचा छोटासा अभंग आहे आणि जवळपास कीर्तनाला आलेल्या प्रत्येकाच्या कानावरून तो शब्द गेलेला आहे, किंबहुना सर्वांना तो पाठच आहे. कारण आपण कुठलीही साधना असो आपली, त्या प्रत्येक साधनेच्या शेवटी देवाकडे याच शब्दातून मागणं मागतो. बरोबर आहे. मला वाटलं आज लोहारावासियांच्या वतीने सुद्धा त्या परमात्म्याकडे हीच मागणी मागावी जी हजारो वर्षापासून आपण सगळे देवाकडे मागतोय. कारण आज मागणीची मोठी जबाबदारी आहे. आज जे आपण भगवंताकडे मागू तेच आपल्याला परमात्मा आज देणार आहे, लक्षात ठेवा. आज किंबहुना आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तेच मागावं जे साधू संत आपल्याला शिकवतात. तर आज देवाकडे तसे जगद्गुरु तुकोबरायांचे फार मोठे मोठे सुद्धा अभंग आहेत. इथुले करी देवा ऐके हे वचन, समूळ अभिमान जाळी माझा, 6 चरणांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाकडे भरपूर काही मागितलेलं आहे, पण भरपूर असं काही पदार्थ मागितलेले नाहीत. वेगळं काही मागितलेलंच नाही. एका तर अभंगामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. न लगे मुक्ती धन संपदा, हो न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ति धन संपदा, न लगे मुक्ति धन संपदा, न लगे मुक्ति धन संपदा, न लगे मुक्ति धन संपदा. संत संग देई सदा, संत महाराजांनी सांगितलेलं आहे, संत संग देई सदा. काय नको, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. स्पष्ट जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला सांगून टाकलेलं आहे, देवा मुक्तीही नको आणि संपदा म्हणजे या जगातलं कुठलंच वैभव अजिबात मला नको आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जनी जडो देसी. बघा ऐका महाराजांचे एक एक शब्द परमात्म्याला बोललेले कसे कसे आहेत. जर लक्षपूर्वक ऐकाल, महाराजांकडे लक्ष द्याल आणि खरं हिताच्या तळमळीने जर संतांची गाथा वाचाल तर अक्षरशः संसार सुद्धा तुम्हाला कडू वाटेल आणि परमार्थ गोड वाटेल. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जनी जडो दिसे. महाराज म्हणतात, अरे नको तर सोडच, नको तर आहेच, पण अक्षरशः तिथे चुकून जरी माझं चित्त जात असेल तर ते चित्त सुद्धा जाऊ देऊ नको. तेथे दुश्चित्त झनी जडो दिसे. चुकून सुद्धा माझं चित्त कुठे म्हणशील, या जगातलं वैभव नकोय, हे सरपंचकीचं पद नकोय असं म्हणत नाहीत महाराज.
हा कुठलं पद नको म्हणतायत, जरा गांभीर्यानं लक्ष द्या. सरपंचकीचं नको, आमदारकीचं नको, मुख्यमंत्र्यांचं नको, का पंतप्रधानांचं नको. अक्षरशः ह्या जगाचा जो निर्माता, नियंता, रचयिता आहे, ज्याने ह्या विश्वाची निर्मिती केली, त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा पद मला नको आहे. एवढी महाराजांची भक्तीमध्ये खंबीर आहे, लक्षात ठेवा. विढोबा मग काय उगाच ऐकतो का आपण? हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या संप्रदायामध्ये आपण वाटचाल करतोय. आपलं हित निश्चित आहे म्हणून करतोय. तुकाराम महाराजांवरती आपला एवढा विश्वास आहे म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती आपण टाळ वाजवतो, गातो आणि भजन करतो. महाराज निर्धाराने सांगतात, देवा नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. मुक्तीही नको म्हणत असशील भगवंता, भगवंत देवा म्हणत असशील की हे सगळं परमार्थ केल्यानंतर मी तुम्हाला हे जन्म मरणातून मुक्त करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अजिबात नाही. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे संपदा तर मागतच नाहीत, कुठलं पद तर नकोच म्हणतात, पण मुक्ती सुद्धा नको. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी अक्षरशः देवा. हे जर सगळं देत असशील, संतांची संगत देत असशील, मुखामध्ये नाम देत असशील, जर सतत मला भगवंता तुझी आवड जर अंतःकरणामध्ये ठेवत असशील, मला कीर्तनामध्ये जाण्याविषयी आवड जर माझ्या मनामध्ये निर्माण करत असशील, तर मग मात्र तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. माझ्या ठिकाणी भगवंताची भक्ती करत असताना जर लाज येऊ देत नसशील, माझ्या अंतःकरणातले सगळे विकार घालवत असशील, हे सगळं तुझ्या हातात आहे. तू माझ्या हातून भक्ती करून घेणं, मी भक्ती करणं, तुला प्राप्त करणं, हे सगळं तुझं सामर्थ्य आहे. आणि हे सगळं जर तू मला देत असशील, तुझ्या संतांच्या संगतीत ठेवत असशील, तर मग मात्र तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी
अशा तुकोबरांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवून परमार्थ करतोय. महाराज आजच्या सुद्धा अभंगातून भगवंताकडे तेच मागणार आहेत. देवाने विचारलं महाराजांना की देवा, तुकाराम महाराज, देवाने विचारलं महाराजांना की तुकाराम महाराज तुम्हाला काय हवंय. तेव्हा देव म्हणतात काही नकोय, पण जर देतच असशील तर एकच मागणं तुझ्या चरणाशी आहे, अभंगाचं पहिलं चरण. मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे. तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा, मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. राम कृष्ण हरी या संताची फिरवी हेची मज देई, या संताची फिरवी प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा, मागणे ते एक तुझ प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. राम कृष्ण हरी या संताचे फिरवे हेची मज देई, या संताचे सांगतायत. तुम्ही म्हणाल देवानेच कसं तुकाराम महाराजांना मागा म्हटलं, तुकाराम महाराजच मागत असतील ना. नाही, या अभंगातूनच आपल्या लक्षात येईल. देशी तरी पाहे पांडुरंगा, देणार आहेस बघ, देत असशील तर हे पाहिजे. काय पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. या संताचे निरवी या संताचे रवे हेचे बाजने. तुझे काही न मागो देवा, आणि तुझे काही न मागो देवा, तुझं काय
अनिक तुझ काही न मागे देवा, अनिक तुझ काही न मागे देवा, अनिक तुझ काही न मागे देवा, अनिक तुझ काय न मागे देवा, अनिक तुझ काय न मागे देवा, जरा पटकनच प्रमाण दिलं ना महाराज, त्याच्यामुळे जरा घाई गडबड झाली. आता तुम्हीच माझी घाई गडबड केली, आता मी तर काय करणार. हां, टायमिंग पेक्षा सुद्धा मला उशिरा उभा केले. आणि पुन्हा वरून म्हणतात दिंडेगावकरांचं कीर्तन 3 तासाच्या आत होतच नाही बाबा. हां, मग आता मी काय करायचं सांगा बरं बघू. म्हणून पट 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 आपलं हां हां आपा तुमच्याकडे चाल आहे बरं, एक चौचरणी देणार आहे, या इकडं. हां, आज सगळे गाणारे भरपूर आहेत, चाली भरपूर देणार आहे, या इकडं. आता हां, मी कीर्तन फार कमी वेळ करणार आहे, कारण कसं आहे आपलं पाऊल असतो 1-2 तास तरी. हां सुट्टीच नाही, दिवसभर काय तुम्ही चक्री भजन करा, हां दिंडी काढा ना आणि वरातीत नाचून या. हा जमणारच नाही. दिंडेगावकरांचं कीर्तन पाऊल व्हायलाच पाहिजे. 6 दिवस नाचलात का सांगा बरं पाऊल खेळात. खरं सांगायचं, खोटं नाही अजिबात. खरंच खोटं सांगितलं तर रात्रभर सोडणार नाही. हा पाऊल झाला का बरं माता भगिनी, तुम्ही खरं बोलता माय माता भगिनी. हा तुम्ही सांगा झाला का हो पाऊल 6 दिवस, मग आज घेऊ. हा हे म्हणत असतील बनू नको माय, झाला म्हण पाऊल. तुमचं ऐकत नाहीत माता भगिनी. आहो कालच्या निवडणुकीत ऐकलं नाही ना, आता ऐकणार. ऐकलं का लाडक्या बहिणींनी, ऐकलं का तुमचं. कधीच घडलं नव्हतं महाराज असं, कधीच घडलं नव्हतं. नवऱ्याच्या शब्दाच्या पुढं कधी बाई नाही. आपण ह्या बाबतीत मात्र भावाचंच खरं. फ्रेश झालात ना, गेली ना झोप. मी कीर्तनकार हसवणार अजिबात नाही बरं. हा कारण आपलं मी सांगितलंय सांप्रदायिक कीर्तन असलं पाहिजे. हा थोडासा ठीक आहे, पण आपल्याला देव कळायला पाहिजे. जर आता समजा एक लक्षात घ्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नुसता हास्यविनोद जर त्याच्यामध्ये लिहिला असता 4000 अभंगांच्या गाथ्यामध्ये, देव कळाला असता आपल्याला. जर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या गाथ्यामध्ये विनोद केला असता तर आज प्रत्यक्ष आपल्या पंचक्रोशीत झालेले मारुती महाराज दिसले नसते. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांच्या गाथ्याला समर्पित होऊन जीवन जगलेले महात्मे आहेत म्हणून 2 ठिकाणी कीर्तन झाले. आज आपल्या दिंडेगाव तीर्थक्षेत्री जिवंत समाधी घेण्याचं सामर्थ्य हे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामुळे आणि ज्ञानेश्वरीमुळे झालेलं आहे. कीर्तन हे फक्त ज्ञानाकरता ऐका. आणि एखादा कीर्तनकार ज्ञान सोडून जर हसवत असेल तर त्याला सांगा, आम्ही ज्ञान ऐकण्याकरता इथं आलोय, झोप मोडून डुकल्या खात तुझ्या समोर बसलोय ज्ञान ऐकण्याकरता. विढोबा हा म्हणजे आपलं धावत धावत चालू आहे जरा, कारण आपल्याला फार अजून पुढे टप्पा गाठायचा आहे. कारण आज 6 दिवस इथं सगळे सेवेकरी येत आहेत, सगळ्यांना चाली पण द्यायला पाहिजे. लिस्ट करा संयोजक, सगळ्यांना पण चाली देऊ. झोपू द्या इथं सगळे चालतील, काय हरकत नाही. पण आपण सगळ्यांनी एकेरी म्हणा, आज महाराजांनी दिलंय पटांगण म्हणून कशाही उड्या मारू नका. बरं, एक चाली सगळ्यांना दिल्या जातील. सगळ्यांनी गा, सगळ्यांना सेवेची संधी आहे. 6 दिवसामध्ये कोणी गायलं नसेल, आज या माईकवर उभे राहा. आता ज्यांना चाल म्हणण्याची हौस आहे, म्हणायचंय, सेवा करायची, ते सुद्धा माझा माईक खुला असतो इकडं गायकाचा. बघा मी पखवाज वादक सुद्धा बदलला का नाही. सगळ्यांना सेवेची संधी आहे. असं नाही की त्या पखवाज वादकांना येत नाही, फार सुंदर वाजवत होते,
पण आम्ही सगळ्यांना संधी देतो कीर्तनामध्ये. आज तर शेवटचा दिवस आहे आणि साधूनच उशिरा उभं केले, काय सांगायचं काय. बरं असू द्या, आपलं नशीब शेवटी. ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. त्या 5-10 मिनिटांमध्ये सुद्धा भगवंताला प्राप्त करता आलं पाहिजे आपल्याला, अशी भक्ती पाहिजे. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा तयाला प्राप्त झाली. बरोबर आहे. भगवंताच्या प्राप्तीकरता काही 3 तासच द्यावे लागतात असं देखील नाही, आयुष्य द्यावं लागतं असंही नाही. एखाद्या तासामध्ये सुद्धा जर आपण बेंबीच्या देठापासून भगवंताला हाक मारली, तो परमात्मा प्रत्यक्ष आपल्या समोर पुढे उभा राहतो. विठोबा जय जय तुकाराम महाराज म्हणतात देवाला, बघ जर द्यायचं असेल तर मी जे सांगतो ते मला पाहिजे. तू देशील, तू मोठा समर्थ आहेस, मला माहिती आहे. सगळ्यांना दिलंस, ध्रुवाला आढळपद दिलंस. उपमन्यू बाळ दुधासाठी रडत होता, दुधाचा समुद्र त्याला देऊन टाकलंस. तुझं मोठं सामर्थ्य आहे गड्या, पण मला काय पाहिजे, मला जे पाहिजे तेच मला पाहिजे. तुझ्या मतीने चालणार नाही, कारण देव सगळं देतो पण भगवंताची भक्ती देत नाही, संतांची संगत देत नाही. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, या संतासी निर्वी हेची मज देई आणि तुझे काही. बघा, एकच गोष्ट महाराज मागतात की फक्त आणि फक्त संतांची संगत. आपलं किती मोठं भाग्य आहे. आज 25 वर्ष झाला हा सप्ताह इथं होतोय. बरोबर आहे, ही सोपी गोष्ट नाही. 1 तप झालं, 2 तप झालं, 12 दुने 24 झाले आणि वर हा 25वा रौप्य महोत्सव. निश्चितच आपली भगवंताला भक्ती आवडते ह्याचं हे लक्षण आहे. आणि येत्या काळामध्ये मग रौप्य झाला, सुवर्ण पण होईल, अमृत महोत्सव पण होईल. होईल म्हणजे आम्ही राहणार त्यावेळी. असं नाही आम्ही जाणार कुठे हो. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल काय महाराज एवढं कसं काय कॉन्फिडन्स. अहो समजा ह्या जन्मात ह्या शरीराने नाही, समजा दुसरं शरीर देणार नाही का देव त्याला भक्ती. अहो आम्ही थोडेच आहेत त्याची भक्त, काही सगळं जग त्याची भक्ती करत नाही. त्याला पण द्यावंच लागणार आहे आम्हाला जन्म. महाराज सुद्धा म्हणतात, वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोना. बघ देवा, आम्ही तुझी भक्ती करतोय, आम्हाला जर मोकललंस म्हणजे आम्हाला जर दूर लोटलंस तर ह्या जगामध्ये लाज तुझी जाणार आहे. तर एवढा कॉन्फिडन्स भक्तीमध्ये आल्यानंतर तरी निश्चित पाहिजे आपल्याला. मग तो परमात्मा आपण सगळेच असू, बरं खुश व्हा, मी एकटाच असणार आहे असं नाही. वेगळ्या देहाने येऊ, आपण भगवंताची भक्ती करू, पण हा सप्ताह हा अखंड चालू राहणार आहे, याच्यात काही शंका नाही. वाजवा टाळ्या. तुमच्यासाठीच आहेत, माझ्यासाठी नाही. बघा आज रौप्य महोत्सव आहे की नाही, 25 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव येईल, तोही होईल. पुन्हा अमृत महोत्सव आणि शतकपूर्ती महोत्सव, सगळे उत्सव होतील. त्याचंच हे सगळं लक्षण आहे. आणि भगवंताकडे आपण त्यासाठीच ही मागणी करतोय. जगद्गुरु तुकोबरायांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आम्ही साधक आहोत. भगवंतांना फक्त महाराजांनी फक्त आणि फक्त तुलाच मागितलेलं आहे, संतांची संगत मागितलेली आहे. आम्हाला सुद्धा हेच पाहिजे. या संतासी निर्वी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा. विठोबा जय जय हेच का पाहिजे, संतांची संगत का. महाराजांना विचारलं देवाने की संतांची संगत का, दुसरी गोष्ट का नको आहे. त्यावेळी देव म्हणतात, त्यावेळी तुकोबाराय म्हणतात, अरे संतांची संगत जर मागितली, संतांच्या सोबत आम्ही राहिलो तर तू फारसा आम्हाला दूर नाहीस. का नाहीस, कारण देव ते संत आहेत आणि संत तेच देव आहेत. देवतेची संत देवतेची संत देवतेची संत देवतेची संत देवा ते संत देवते देव ते संत देवते संत देव देवते संता देव
देव ते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत ते भावे मी तो सांगत ते भावे देव म्हणाला अरे मला माग. हा महाराजांना म्हणाला ते महाराज अहो मला मागा, मी तुमच्या समोर आहे, मला मागत नाही, तुम्ही संतांना मागता. तेव्हा तुकोबराय सुद्धा सांगतात देवतेची संत देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. साक्षात संत हे देवच आहेत आणि जर संतांची संगत मला प्राप्त झाली तर मग मात्र तू काही वेगळा राहणार नाहीस. अरे की त्यांची सेवा केली तर ती सेवा सुद्धा तुला पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणा जरा लक्ष द्या, असं लक्ष इकडे. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा देवा तुका म्हणे देवा देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा त्याची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा त्यांचे केले पावे सेवा त्यांचे केले ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. जर आपल्याला देवाची सेवा करायची आणि जर तुम्ही समजा संतांची केली तर ती संतांची सेवा सुद्धा देवाला पोचते. आपण इथं समजा मारुती बाबांच्या दर्शनाला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन आलं बरं त्यात. हा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आपण संतांची सेवा केली, संतांचं दर्शन घेतलं की आपल्याला देवाचं दर्शन प्राप्त झालं. एवढं मोठं संतांचं महात्म्य, संतांचं महात्म्य साधन आहे. मी सांगितलं की देवाची ओळख करून देणारे सुद्धा संत आहेत. संतांचं फार मोठं सामर्थ्य आहे. तुम्ही म्हणाल मग की आमच्यासारख्यांचा पण उद्धार करतील का? अहो जसे येतील तसे, की जसे येतील तसे विषयी आसक्त संसारात एकदम गुरफटून गेलेले महाराज कीर्तनाला सुद्धा येत तर नाहीतच पण येणाऱ्याला सुद्धा हात धरून ओढून बसवतात. अशा लोकांचा सुद्धा उद्धार संत करतात बरं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा आहे.
फार मोठ्या संतांचा महिमा. संत जर तुम्हाला प्राप्त झाले, संतांची जर भेट झाली, संतांची जर सेवा केली, तर लक्षात ठेवा हा संसार सागर तुम्ही तिथेच तरुण गेलात. विठोबा उदाहरण सांगतो आपल्याला ही गोष्ट पटण्याकरता. तुम्ही म्हणाल महाराज अहो परमार्थ बिलकुल आवडत नाही, देवाचं नाव बिलकुल आवडत नाही, कीर्तन म्हटलं तरी राग येतो, कीर्तनाला येऊन बसायचा तर विषय सोडा. हा एवढे आम्ही नास्तिक आहोत, मग कसं सांगा, मग आमचं होईल का उद्धार? आमचा जीव घेतलं तरी आम्ही देवाचं नाव घेणार नाही. हा एवढे आम्ही नास्तिक आहोत तरी होईल का उद्धार? महाराज निश्चित होईल. अहो संतांमध्ये तेवढं सामर्थ्यच आहे. काय सामर्थ्य आहे बघा. जड भिंत चाल म्हटल्यानंतर चालली, चालविली जड मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा, मोक्ष मार्गेचा सांगाती हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंती हरली चांगयाची मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा ज्ञानोबा माझा. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.